एका मोठ्या भांड्यामध्ये एक मोठी वाटी मैदा घ्या. त्यामध्ये बारीक किसलेला कोबी घ्या. किसलेला कोबी घ्यायचा आहे, चिरलेला नाही. त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाका. त्याचसोबत लाल तिखट, चाट मसाला, आमचूर पावडर, हळद, हिंग, थोडेसे जिरे आणि थोडासा खडा मसाला टाकला तरी चालेल. आता चवीनुसार मीठ टाकून हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. पाणी थोडं थोडं टाकायचं आहे, कारण आपला कोबी आपण धुवून घेतलेला आहे, त्यामध्ये पाणी तर आहेच. मिश्रण चांगलं करून घ्यायचं आहे आणि जास्त पातळ करायचं नाही, कारण आपल्याला भजी कुरकुरीत हवी ना. तेल चांगलं गरम झालं की नेहमीप्रमाणे भजी तयार करायची आहे. यामध्ये कॉर्नफ्लॉवर पण टाकू शकतात, पण कॉर्नफ्लॉवर न टाकता सुद्धा मध्यम आचेवरती तळल्यानंतर ही भजी कुरकुरीत होतात आणि खूप छान पण लागतात. तर कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.